किती सोपं. चांगला विचार. काड्याची पिटी केवढ्याला मिळते? 50 पैसा. 50 काड्या आहेत. माझी प्रतिज्ञा आहे तुम्हाला की एक काडी उघडून मला लावा, माझी राख होणार नाही. नाही तर म्हणा तुम्ही, होणार नाही. पण त्या काडीमध्ये थोडासा फरक झाला. मग सांगितलं ना, साधून गेली आणि म्हणून ती उघडत नाही. तशी जे आपली सगळ्यांची योग्यता आहे, फक्त ती जे काही परिणाम झाला आहे तो दुरुस्त करायचा. आणि तो दुरुस्त जर केला ना मग बरोबर आहे. मग अवघड नाही, लय सोपं. कुठे दुरुस्त आहे? तर जिथे चुकले तिथे. आपलं नाळं खाल्लं, आईच्या पोटातून बाहेर आलो कधीपासून चुकलंय तिथे जोडायचं आहे. तिथे जोडायचं आहे. ते कसं जोडायचं? जिथे चुकलं तिथे जोडायचं. एक गोष्ट सांगतो, लवकर लक्षात ठेव. जगदविख्यात श्रीमंत वडारी होता. वडारी बरं का, जगदविख्यात श्रीमंत वडारी होता. आणि एकच मुलगी होती, भयंकर मोठी संपत्ती. त्याला असा मात चढला की ही मुलगी ही संपत्ती जगात जो मोठा आहे त्याला द्यायची. पण मोठा कोण कळेना. मग ते पंजावाले असतात ना, भविष्य सांगतात, त्याच्याकडे गेला. हे काही विचारायचे, 5 आणे ठेव. अरे म्हणले 5 लाख घे. 5 लाख? तर त्याला तर मूर्छा झाली. आम्ही बी रामकुंडावर एकदा गेलो होतो, तिथे तो बसला होता. हो म्हणे काय विचारा. आमच्या जागेवर 10 रुपये ठेवले. बोला म्हणे प्रश्न. तर म्हणे मी तुला बूट मारणार आहे, पुढे लागल सांग. तर म्हणे नोट उचला त्याला लागा म्हणे. भविष्य सांगतो ना तू, भविष्य सांगतो ना. बघा आता त्याने हा भविष्य सांगायला. हां, तर 5 लाख दिले, बुंड्या खाली घातलं पोतडं. तर म्हणले या जगात मोठा कोण आहे त्याचं नाव सांग. तर म्हणले लय सोपं. का? सगळ्या जगाला प्रकाश कोण देतो? म्हणजे सूर्यनारायण आहे का नाही मोठा. म्हणजे मग कशा शिड्या लावायची ते तुम्ही जावा. मग तिथपर्यंत गेला, सूर्यापर्यंत. म्हणजे जेव्हा एवढी संपत्ती आहे, एकच म्हणजे तुम्हाला जावाई करत ते जावाई. पण इतकी कशी काय लांब आले? तर म्हणजे तुम्ही सगळ्या जगात मोठे आहेत आणि त्यांनी सांगितलं म्हणून आले. सगळं खरं आहे, पण माझ्यापेक्षा मोठा आहे. तिकडे जातो कोण? तू म्हणजे जग आल्यावर मी दिसतो का? जग मला दाखवून टाकतं. जग आल्यावर मी दिसत. जग माझ्यापेक्षा मोठं नाहीत का? हा म्हणजे हे बी खरं आहे बरं. मग जगाकडे गेला. ज्या पदरा तुम्ही इकडे कसे आले? तर म्हणजे तुमचं नाव सूर्याने सांगितलं. दर्शन कशा करता सांगतो, जिथे चुकलं तिथे जोडायचं आहे. गेला, सूर्याने सांगितलं की माझ्यापेक्षा मोठं कोण? तर म्हणले वारा आल्यावर आम्ही